बीड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई आणि पीक विमा तात्काळ देण्यात या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट आणि किसान सभेच्या चक्काजाम आंदोलन सुमडी फाटा येथे संपन्न झाला। या आंदोलनाला शेकापचे भाई विष्णुपंत घोलप, राष्ट्रीय काँग्रेसचे पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव, शिवसेना उबाठा तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे यांनी पाठिंबा दिला होता आणि या चक्काजाम आंदोलनाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेत गावखेडे पिंजून काढले होते। या अनुषंगाने या दिनांक 19 सप्टेंबर गुरुवार रोजी ठीक 11 वाजण्याच्या सुमारास चक्काजाम आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनाची रांगा लागल्या होत्या। यावेळी किसान सभेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष महादेव नागरगोजे, राष्ट्रीय काँग्रेसचे आष्टी तालुकाध्यक्ष रविकाका ढोबळे, शेकापचे भाई विष्णुपंत घोलप, शिवसेना उबाठा तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे आदी शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना महायुती सरकार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कारभारावर टीका करत एकीकडे बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पडतो तर प्रशासन घोषणांचा पाऊस पाडत असून शेतकऱ्यांच्या हाती फक्त गुलाबी गाजर असून तात्काळ बीड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून पीक विमा आणि हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा आदी भाषणे करण्यात आली। यावेळी प्रशासनाच्या वतीनं पाटोदा तहसीलदार श्री बीडी नीलावाड यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारत सर्व मागण्या प्रशासनाकडे वर्ग करून पाठपुरावा करत आश्वासन दिल्याने चक्काजाम आंदोलन थांबवण्यात आले। यावेळी चळवळीचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांनी मानून आंदोलनाची सांगता करण्यात आली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाटोदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। 2024 मध्ये 27 आणि 28 ऑगस्टला या पाटोदा तालुक्यातल्या काही ठराविक गावामध्ये सुप्यापासून आंबळनेर पासून धनगरका, चोमडी, तांबाराजुरी या 3-7 गावामध्ये अतिवृष्टी झाली। शेतकऱ्याची पिकं वाहून गेली, जमिनी वाहून गेल्या, मनुष्य आणि इत्यादी झाली पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या बीड जिल्ह्यात नव्हे तर या मराठवाडा विभागात खूप मोठी अतिवृष्टी झाली, खूप ढगफुटी झाली। या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहवाल्या, पिकं वाहवाली, माणसाची मनुष्यहानी झाली मित्र। आणि आपलं फार चांगलं नशीब आहे खाडे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे कृषी मंत्री हे जे आहेत ना, हे वेळोवेळी घोषणा देत आहेत, चांगली गोष्ट आहे। त्यांना माझी एकच विनंती आहे, अगोदर एक काय म्हटले तुम्हाला मित्र सांगतो, 2023चा 75% खरीप पीक विमा देण्याऐवजी ते म्हणजे आम्ही 2023ला शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे प्रति हेक्टरी 5,000 रुपये देऊ। बरोबर आहे, 5,000 रुपये देऊ। ते अगोदर म्हणले 31 ऑगस्टला खात्यावर पैसे जमा करू। किती ऑगस्टला? 31 ऑगस्टला गेल्या नंतर काय बिघडलं, काय झालं मला माहित नाही। नंतर म्हणजे 10 सप्टेंबरला पैसे खात्यावर जमा करू। आज किती सप्टेंबर आहे? 19 सप्टेंबर आहे। माझी पालकमंत्र्याला, कृषी मंत्र्याला विनंती आहे, धनंजय मुंडे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, गरीबाला रस्त्यावर आणायची पाळी आणली, आता तरी जमा करा। ते आलेत का एसडी माफीचे कोणी साहेब इथं आलेत का? उपविभागीय अधिकारी कोणी आलेत का इथं? आलेत साहेब। तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्र, सांगायचा असा मुद्दा आहे, जोपर्यंत 2023चा खरीपाचा 75% विमा, जोपर्यंत 2024चा 25% अग्रिम पीक विमा आणि जोपर्यंत 2020चा खरीप पीक विमा मित्र, त्या 2020च्या खरीप पीक विम्याची भानगड वेगळीच आहे। सांगायचा असा मुद्दा आहे, सांगायचा असा मुद्दा आहे मित्र, हे देणारी अवलाद नाहीये। मला माफ करा, मी भावनेच्या भरात बोलत नाही। थापेबाज सरकार आहे। या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे असणारे उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री वगैरे वगैरे त्यांचं थापा द्यायचं काम चालू आहे मित्र। म्हणून साठी आपण चळवळ केल्याशिवाय काही मिळणार नाही, देईल असं मला वाटत नाही मित्र। असंख्य प्रश्न आहेत। ज्या शेतकऱ्याचं वय 60 वर्ष झालं त्याला 5,000 रुपये प्रतिमाह आणि मानधन मिळालं पाहिजे। आता नवीनच शक्कल काढली, गेल्या वर्षी तुम्ही पीक कर्ज काढलं 2023 मध्ये,
गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ पडला, या वर्षी ओला पडला. शेतकरी कर्जाची परतफेड करू शकला नाही आणि ह्या बँकांनी काय केलं, शेतकऱ्याचं खातं होल्ड केलं. केलं का रे होल्ड खातं? केलं ना. मग आता हे उठायचं का कसं? हे होल्ड केलेलं खातं तुम्हाला आणि मला उद्यापासून त्या बँकेच्या दारात जाऊन बसावं लागेल. येतात का रे? हातवर काल बरं कोण कोण येईल ते सगळे. लाल पवटे की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो. तर मित्र, आता मी भाषण फार लांबत नाही की गेल्या वर्षीचा 2023चा जो 25% अग्रिम विमा मिळाला, त्याच्यानंतर किती टक्के पुन्हा बाकीच्या पिकाला मिळाला, मग उडीद असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, किती टक्के मिळाला म्हणून कृषी मंत्री सांगत नाहीत, कृषी विभाग सांगत नाही, विमा कंपन्या सांगत नाही. त्याचप्रमाणे आपला सोयाबीनला किमान 7,000 रुपये हमी भाव मिळावा आणि कापसाला 9,000 रुपये हमी भाव मिळावा, ही आपली या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे. दुधाला तसंच 3-5 फॅटला 45 रुपये आणि 6 झिरो फॅटला 65 रुपये भाव मिळावा, ही आपली शासनाकडे मागणी आहे. त्याचप्रमाणे आता केंद्र शासनाने राज्य शासनाने घोषित केलेलं आहे की सोयाबीनची खरेदी येणाऱ्या काळात 3 महिने खरेदी होणार आहे. त्या खरेदीची रक्कम केव्हा मिळणार? 24 घंट्याच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याला रक्कम आधी अदा झाली पाहिजे. यासाठी तुम्ही अर्थसंकल्पात तरतूद करावी. आणि आता पेरणी झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे जून पासून आतापर्यंत म्हणजे 2.5 ते 3 महिने सतत पावसाने उगवलेल्या पिकाचे पूर्णपणे नुकसान केले. याची सरसकट सर्वे करून किंवा तपासण्या करून किंवा पंचनामे करून सरसकट शेतकऱ्याला अनुदान आणि विम्यामध्ये 70 ते 80% विमा मिळावा, एवढीच आम्ही या ठिकाणी मागणी करतो. जर का शासनाने या ठिकाणी जर दखल नाही जर घेतली तर आम्ही उपविभागीय कार्यालय पाटोदा या ठिकाणी मोठा जनसंख्येने आंदोलनात उभा करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. गेल्या काही दिवसापूर्वी गेल्या 2 महिन्यात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पीक वाया गेलेले आहेत. त्यामुळं तात्काळ प्रशासनाने सरकारने अतिवृष्टी झाल्यामुळं सरकारने हेक्टरी 50,000 रुपये द्यावे असे या निमित्त मी बोलतो. आणि सरकार गेल्या काही दिवसापूर्वी वारंवार बोलतंय की शेतकऱ्यांचं थकीत पीक कर्ज माफ केलंय 2 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत, परंतु सरकारने लोकांचं थकीत कर्ज माफ तर केलंच नाही, परंतु आमचे जे शेतकरी आहेत त्यांचे खाते SBI बँकेने आष्टी मतदारसंघातले होल्ड केलेले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचे आमच्या संजय निराधार श्रावणबाळ योजनेचे जे पैसे येणार आहेत आणि आत्ता सरकारने जी लाडली बहीण एक घासाची पिंडी दाखविलेलं आहे ते आमच्या महिलांचे पैसे ते खात्यावर आलेले आहेत काही. तर प्रशासनाने तात्काळ SBI बँकेला मी काही 4 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला स्वतः निवेदन दिलेलं होतं की आष्टी विधानसभा मतदारसंघातील जे शेतकऱ्यांचे खाते SBI बँकेने होल्ड केलेले आहे हे तात्काळ SBI बँकेला आदेश देऊन तात्काळ होल्ड तो काढावा. परंतु आज तारीख 19 तारीख आहे, आजपर्यंत शेतकऱ्यांचे खाते होल्ड काढलेले नाही. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ बँकेला आदेश देऊन तात्काळ शेतकऱ्यांचे होल्ड खाते चालू करावं व शेतकऱ्यांना जे अनुदान येतंय संजय निराधार श्रावणबाळचं ते मिळावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा देतो. भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आयोजित शेतकरी मोर्चासाठी सर्व मित्र पक्षाचे कामगार पक्षाचे विष्णुपंत गोलब, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल जाधव,
काँग्रेसचे आष्टीचे तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे, माझ्यासोबत आले आकाश सक्रिया व सर्व शेतकरी बंधू. आजच्या मोर्चाचं कारण असं की मागच्या वर्षीचा अग्रिम पीक विमा व याही वर्षी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असून पावसाने विविध अडचणी आहेत. बँकेत गेलं तर कर्ज घ्यायला सिव्हिलची अडचण सांगतात. शेतकऱ्याला सर्व बाजूने पिळल्या जात आहे. तरी सर्व शेतकरी मिळून अजून यापेक्षा मोठे आंदोलन करता येईल. तरी सर्वांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही सर्व पक्ष मिळून पाठिंबा देत आहोत आणि यानंतर आपले शेतीचे चांगले दिवस आलेत, पण पाऊस 2 महिने लागल्याने पेर झाली. असं जी पाऊस लागला तर पिकाला खाली मुळी जाते. त्या बाजूच्या मुळ्यानी सैडे ते शेंडे खालचा फक्त भुईनळ राहिला. त्याच्यामुळं अख्खे पिकाची नुकसान झालेली आहे. आणि ते फोटो माझ्याकडे तर चारा जे आहे ना गुराचा, जर यातलं कोणी डोंगर किनेला जाणार असेल तर रस्त्याने मोरा गेल्यावर गाठाच्या वरता बघा अख्खा खाक झालंय जळून. तसंच पिकावर बी जळालंय, पीक सुद्धा जळालेलं आहे तसंच. कारण ते सोयाबीनवर सुद्धा तो करप्या रोग पडला. आणि आम्हाला वाटलं चांगले दिवस आहेत, पाऊस आहे, पण ही इतकी नुकसान झाली की शेतकऱ्याला जर आलं तर त्याला भाव नाही, आणि नाही आलं नुकसान भरपाई. म्हणजे शेतकऱ्याकडे जर चांगलं आलं तर त्याचा भाव पाडाच, आणि त्याच्याकडे नाही आलं मेला तो. जे सरकार कोण कर्ज घेतलंय त्यांनी जर चांगलं पीक झालं तर तो ओरिजिनल फेडणार, पण तो गोत्यात गेल्यावर तो फेडू शकत नाही. आणि देशाचा शेतकरी कणा म्हणतात, त्याचा कणा मोडून टाकता का तुम्ही? काय आहे त्याला आधार देऊन उठवलं पाहिजे. बरं झालं समजा. हॅलो, आपल्या शेतकऱ्याच्या जे मागण्या आहेत ते मागण्या आम्ही शासनाला आणि जिल्हाधिकारी महोदयांना पाठवू आणि हे सर्व मागण्या तुमच्या मंजूर होतील त्या त्याची व्यवस्था करू. आणि आपल्या जे मागण्या आहेत त्या मागण्या आपण शासनाला पाठवू, माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवू आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवतो. आणि हे मागण्या जे काही असतील ते पूर्ण होतील. तेवढे जे काही आमच्या निकषप्रमाणे बसतील ते पूर्ण 100% करायचे आम्ही प्रयत्न करतो. आणि होल्ड खात्याला मी तसं पत्र केलेलं आहे, ते होल्ड करायचे मी तसं बँकेलाही बोललेलं आहे. नाही तसं नाही, तहसील कुठल्याही केलेलं नाही, होल्ड नाही होणार. बँक मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत, बँकेत बोललेलं आहे. असं कुठं आलं तर मला त्या पुणे बँकेनं असं केलं असलं तर आपण सांगावं. आणि आपण पाटोदा सर्कल आणि दासखेड सर्कलचे पंचनामे सगळे झालेले आहेत. अहवाल जिल्ह्यात जाईल त्याचा, आणि बाकी इतर याचं सुद्धा आपण पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतोय. सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. काँग्रेस पक्ष असन, शेकाप असन, शिवसेना सर्व पक्षांनी सहकार्य केलं आणि कम्युनिस्ट सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.